महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना त्यासोबतच इतर भाजप महायुतीच्या आश्वासनांमुळे आगामी निवडणुकीत भाजप महायुतीला कसा फायदा होतोय आणि कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी ज्यामुळे निवडणुकीची हवा बदलण्यासाठी त्या कारणीभूत ठरत आहेत, चला तर बघूया। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीवर दिसून येतोय। महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत आणि हे अनुदान त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवत आहे। सरकारने वचन दिल्याप्रमाणे सलग 5 महिन्यांचे पैसे दिले गेलेले आहेत आणि त्यामुळे महिलांमध्ये सरकारबद्दल एक विश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे हा फॅक्टर जवळपास महाराष्ट्रातील एकूण 60 ते 65 जागांवर प्रभावी ठरेल अशी आकडेवारी सर्वेतून समोर आली आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देखील महिलांमध्ये या योजनेचा मोठा प्रभाव दिसून येतोय। त्यामुळे या भागात भाजप महायुतीला याचा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। वचनबद्धता कायम ठेवण्याचा महायुतीचा ट्रॅक रेकॉर्ड असल्या कारणाने व त्यासोबतच भाजपने महिलांना 1500 रुपयांच्या अनुदानात वाढ करून आता महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिल्याने यापूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, आसाम यासारख्या राज्यात भाजपने महिलांना दिलेली वचने पूर्ण केलेली आहेत आणि हे भाजपच्या वचनबद्धतेचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवतो आणि त्यामुळे कुठेतरी या ट्रॅक रेकॉर्डचा फायदा देखील भाजपला या निवडणुकीत होताना दिसेल, महायुतीला या निवडणुकीत होताना दिसेल। आणि यामुळे नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक जिल्ह्यातील शहरी महिला या ट्रॅक रेकॉर्डमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या योजनांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर कर्नाटकात काँग्रेसने गृहलक्ष्मी योजनेतून महिलांना 2000 रुपये देण्याचं वचन दिलं होतं, पण ही योजना पुरेशी कार्यान्वित झाली नाही। तेलंगणात महालक्ष्मी योजनेतून 2500 रुपये देण्याचं वचन देऊन अजूनही ही योजना सुरू झालेली नाही। हिमाचल प्रदेशमध्येही काँग्रेसने महिलांना 1500 रुपये देण्याचं वचन दिलं होतं, परंतु अटी बदलून 96% महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आणि त्यामुळे कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर जिल्हा असेल असा जो काही हा पट्टा आहे या भागामध्ये काँग्रेसच्या या ट्रॅक रेकॉर्डमुळे किंवा एक प्रकारे काँग्रेस फसवणूक करते यामुळे महिलांच्या मनात असंतोष आहे असं बोललं जातंय, ज्याचा फायदा थेट महायुतीला होताना या भागामध्ये दिसेल। तर दुसरीकडे भाजपच्या योजनांचा महिलांमध्ये एक वेगळा विश्वास आहे। भाजपने अर्थात महायुतीने महाराष्ट्रातील महिलांना दिलेली आश्वासनं वेळोवेळी पूर्ण केलेली आहेत। महिलांना आर्थिक स्थैर्य आणि संधी देणाऱ्या या योजना त्यांना भाजप महायुतीच्या बाजूने आकर्षित करत आहेत। त्यामुळे कोकण असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघातील महिला मतदारांमध्ये या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असं बोललं जात आहे। कोणत्या संभाव्य जागांवर महायुतीला याचा फायदा मिळेल तर लाडकी बहीण योजनेच्या आणि भाजपच्या महिला केंद्रित धोरणामुळे महाराष्ट्रातील अंदाजे 65 ते 70 मतदारसंघांमध्ये भाजप महायुतीला याचा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। विशेषतः ग्रामीण भाग, अनुसूचित जाती जमातीचे क्षेत्र आणि शहरी व झोपडपट्टी क्षेत्रात महिला मतदारांमध्ये महायुतीबद्दल सकारात्मक लहर आहे, एक वेगळी लाट आहे आणि त्यामुळे विदर्भ असेल, कोकण असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात महिला मतदारांनी महायुतीला पाठिंबा देण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते आणि त्यामुळे या निवडणुकीत जवळपास 65 ते 70 विधानसभा मतदारसंघामध्ये याचा थेट फायदा महायुतीला होईल आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल असं बोललं जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।